संक तालुका जत जिल्हा सांगली येथील जनस्वराज्य शक्ती पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ प्रियांका सपकाळे, गिरगाव येथील पंचायत समितीचे उमेदवार नागनाथ मोठे व संक येथील पंचायत समितीचे उमेदवार श्री खोत व युवा नेते माननीय राजू सपकाळे यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांची भेट। गिरगाव तालुका जत जिल्हा सांगली येथे जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीने जोरदार ताकद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लावलेली असून या निवडणुकीसाठी संक जिल्हा परिषद मतदारसंघातून गिरगाव तालुका जत येथील युवा नेते माननीय राजू सपकाळे यांच्या पत्नी सौ प्रियांका सपकाळे यांनी संक जिल्हा परिषद मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे। तर माननीय युवा नेते नागनाथ मोठे यांनी गिरगाव पंचायत समिती गणातून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे। तर संक पंचायत समिती गणातून श्री खोत यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे। आज त्यांनी दुपारी मिरज येथे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम यांची भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा केली। यावेळी समितदादा कदम यांनी जोरदार ताकद लावून तिन्ही या ठिकाणी उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करा, सर्व ती ताकद या मतदारसंघात देऊ अशी सूचना यावेळी दिली। यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ प्रियांका सपकाळे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे सर्व तिन्ही उमेदवार विजयी होतील। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजना संपूर्ण गावगाड्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील। येणाऱ्या 2 ते 3 दिवसापासून आपण जोरदार प्रचार यंत्रणा या भागात राबवल्याचे त्यांनी सांगितले। Press the bell icon on the video and never miss another update.